नमस्कार मंडळी, मी कांचन नमस्कार मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण मस्तपैकी मसालेदार अशी होममेड असं पास्ता करणार आहोत, ज्यामध्ये भरपूरशा भाज्या तर वापरणार आहोत, त्याचबरोबर लाल मसूरची डाळ पण वापरणार आहोत. लाल मसूरची डाळीने ही जी पास्ता आहे ना, खाण्यासाठी खूप टेस्टी बनते. आणि इथे मी आता ही मसूर डाळ घेतली होती, ती मी 2 ते 3 तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. आता त्यातलं मी सगळं पाणी काढून घेणार आहे. त्याचबरोबर 1 कप मी दूध वापरणार आहे. तर भाज्या वापरणार आहे, तर ह्यामध्ये मी बटाटा पण वापरत आहे. तुम्हाला बटाटा वापरायचा नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात, पण बटाट्याने पास्ताला छान टेस्ट येते. ते छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत थोडंसं मीठ टाकून मी आलू फ्राय करून घेणार आहे. आता बटाटा छान फ्राय झाला, तुम्ही ते बघू शकतात. तुम्ही काढून घेणार आहे. आता ह्यामध्ये काही भाज्या फ्राय करणार आहेत. आता बटाटा फ्राय झाला की फरसबी करणार आहे, आणि फरसबी पण छान आपण बारीक कापून घेतलेली आहे. आणि आता ती पण मस्तपैकी फ्राय करून घ्यायची आहे. अजून काही भाज्या असेल तुमच्याकडे, गाजर, कॉलीफ्लॉवर, तो सुद्धा तुम्ही ते वापरू शकतात. आता फरसबी सुद्धा 1-2 ते 3 मिनटं फ्राय करून घ्यायची आहे. बीन्स चांगले फ्राय झाले की त्यात लगेच टाकणार आहे कांदा. कांदा पण छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा चांगला फ्राय झाला की त्यामध्ये मी टाकणार आहे शिमला मिरची. आता शिमला मिरची लास्ट टाकली आहे, कारण तिला शिजायला फारसा वेळ लागत नाही. शिमला मिरची फ्राय झाली की सगळ्यात शेवटी टाकणार आहे मसूर डाळ. आता ही मसूर डाळ आहे, शिजायला फारसा वेळ लागणार नाही. ऑलरेडी मी ती पाण्यामध्ये व्यवस्थित भिजवून घेतली होती. ती मी तेलावर थोडीशी फ्राय करून घेणार आहे. इथे मी चीज न वापरता सुद्धा हा जो पास्ता आहे खाण्यासाठी खूप टेस्टी झालेला होता. अगदी थोडं पाणी टाकून वाफेवर मी मसूर डाळ चांगली शिजवून घेतली होती. आधी तिला मी वाफ घेतली होती, नंतर मी थोडंसं पाणी टाकून 1-2 मिनटं शिजवली आहे. आता सगळ्या शेवटी टाकणार आहे 2 टोमॅटो, अद्रक, लसूण याची प्युरी. आणि टोमॅटो, अद्रक, लसूणसुद्धा आपण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. आता त्यात करणार आहे ॲड बटाटा. आणि 2 मिनटं हे वाफेवर शिजून घेतलं होतं, तुम्ही इथे बघू शकतात. आता ह्यात काही सुके मसाले टाकायचे आहेत. तर घरात जे पण सुके मसाले आहेत ते टाकणारे. आपण त्यात मॅगी मसाला मी जरूर ॲड केलेला आहे. त्याचबरोबर थोडासा गरम मसाला, लाल मिरची पावडर आणि हळदी. मॅगी मसाल्याने याची टेस्ट छान येते. त्याचबरोबर थोडीशी धना-जिरा पावडर. आता ह्यामध्ये थोडंसं 2 टेबलस्पून सोया सॉस, टोमॅटो केचप आणि रेड चिली पावडर. आता माझ्याकडे इथे रेड चिली सॉस नव्हता, म्हणून मी ग्रीन चिली सॉस यूज केला आहे. सॉसेससुद्धा आपण आता 1 मिनटं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे. आता त्यात टाकणार आहे पास्ता, जो ऑलरेडी मी बॉईल करून घेतला आहे.
आणि मसाल्यांमध्ये पास्ता आपण 3 ते 4 मिनटं व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत. इथे मस्तपैकी मसाल्यामध्ये मी पास्ता शिजवून घेतला आहे आणि सगळ्या शेवटी टाकत आहे 1 कप दूध. दुधाने याला छान क्रिमीनेस येतो. आता चीज असेल तर तुम्ही ते चीज वापरू शकतात, पण मी इथे बिना चीजचा पास्ता बनवला आहे तरीसुद्धा खूप टेस्टी बनतो. आता लास्ट शेवटी टाकणार आहे चवीनुसार मीठ आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे फक्त एक अर्धा सेकंद. आता इथे आपला क्रीमी असा पास्ता रेडी झालेला आहे. बनवायलाही सोपा आणि खाण्यासाठी पण टेस्टी, कारण ह्यामध्ये आपण डाळ पण वापरली आहे आणि भरपूर भाज्या पण आहेत. इथे आपला पास्ता रेडी आहे. रेसिपी घरी जरूर ट्राय करा. व्हिडिओ कोणताही करा त्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नो मिस किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद.